इराण इस्रायल युद्धाच्या झळा आता महाराष्ट्रातील धाराशिवपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. LPG गॅस सिलेंडरसाठी आता नागरिकांनी सकाळी 6 वाजल्यापासून रांगा लावलेल्या आहेत. एकीकडे प्रशासनाकडून म्हणण्यात येते की LPG गॅस सिलेंडरचा पुरवठा जो आहे तो व्यवस्थितपणे पार पाडला जातोय. मात्र या ठिकाणी ग्राउंडवरची परिस्थिती आपण पाहतोय. सकाळी 6 वाजल्यापासून नागरिक जे आहेत या गॅस सिलेंडरसाठी रांगा लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कमीत कमी या ठिकाणी 1000 नागरिक गॅस घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मात्र गॅस यांना मिळत नाही आहे. सकाळी 6 वाजल्यापासून या रांगा आपण बघतोय. आपण नागरिकांशी चर्चा करूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, प्रशासनाचं काय म्हणणं आहे ते देखील आपण पाहूयात. किती वाजल्यापासून आलात तुम्ही? सकाळी 7 वाजेपासून. 7 वाजल्यापासून मिळतंय गॅस? गॅस अजून तर नाही सर, नंबर आले म्हणाले आणि अजून पण हे नाही. सकाळ 7 पासून इथंच आहे सर. बरं, आणि 11 तारखेला बुक केलेलं मी. किती तारखेला? 11. आज किती तारीख आहे? आज 16 सर. 5 दिवस. हा, पण प्रशासनाकडून तर म्हणण्यात येते की गॅस सिलेंडर मिळतंय सगळ्यांना व्यवस्थितपणे पुरवठा. हे बघा 11 तारखे बुक केले, तुम्हाला दाखवतो वाटलं. हे का हे डेट बघा सर. 12ला OTP आले, 11ला बुक केलं सर. आपण पाहतोय की हे ग्राहक आहेत, त्यांनी 11 तारखेला बुक केलेलं आहे. 12 तारखेला यांना मेसेज आलाय, म्हणजे OTP आलाय आणि त्यांना गॅस मिळतोय 16 तारखेला. म्हणजे तब्बल 5 दिवस पासून यांना गॅस मिळत नाही. दुसरे नागरिक आपल्या सोबत आहेत. काय बोलताय? तुम्ही कधी आलात? पहाटे आलो. पहाटे किती वाजता? 5 वाजता. गॅस मिळतोय? आज बुकिंग झाली नाही. बुकिंग झाली नाही? नाही झाली. काय म्हण बुकिंग मध्ये काय आहे? म्हणजे आता अजून अर्धा 2-3 तास लागतील म्हणत. 2 तास. काय म्हणणं आहे यांचं? हा, 2 तास झाले. आता गाडी आली नाही म्हणजे सोलापूरला गाडी बनल त्यांनी. सोलापूरला? हा, सोलापूरला बनल गाडी. आली नाही बनल गाडी. आणि प्रशासन तर दावा करतंय गॅस सगळ्यांना व्यवस्थित मिळतो म्हणून. म्हटलं आम्ही 5 वाजता येऊन बसलो. काय बोलले? त्यांनी गॅरंटी नाही दिली की आणखी उद्या माझी आज बुकिंग होती, तर विचारलं की त्यांना की गॅस भेटेल का. त्यांनी म्हणले 2-3 दिवसानंतर भेटेल. मग त्यांना विचारलं की उद्या गाडी येईल का. ते म्हणले की उद्याची काय गॅरंटी नाही म्हणले यायची. मग ते असं कसं चालणार. मग काय मागणी काय आहे तुमची? मागणी काय सिंपल मागणी आहे, गॅस भेटला पाहिजे, इतकंच आहे. गॅस मिळावा अशी या नागरिकांची मागणी आहे. हिंदू असतील मुस्लिम असतील, या दोघांचे जे सण आहेत ते 2-4 दिवसावर येऊन ठेपलेले आहेत. गॅसची अत्यंत गरज आहे, मात्र त्यांना गॅस मिळत नाहीये. हॉटेल्स धाराशिवमधले गॅस अभावी बंद पडत आहेत. काही नागरिक आहेत आपल्यासोबत, तरुण आहेत. किती वाजता आलात तुम्ही? 8 वाजता आलो सकाळी. बरं, काम बुडून. किती लोक आहेत इथं? गर्दी किती जणांची? 400-500 सिलेंडर झाली. बरं, मिळत नाहीये का सिलेंडर? काय आज बुकिंग केली म्हणजे मिळाला का सिलेंडर? नाही मिळालं. काय म्हणले? नाही त्यांची चूक नाही, काय चूक आपली OTP आलेला नाही आपल्याला. आज OTP आला नाही? OTP आलेला नाही. किती दिवस झाले OTP आला? 13 आजच येणार होता OTP, आणखीन आलेला नाही. बरं, गॅस कधी बुक केलाय? गॅस 13 तारखेला बुक केलेला. आणखीन OTP नाही? काय म्हणले? हजरी OTP अहो सकाळ बसला बिना कामाचं, काम सोडून आलेला आहो. सकाळी काल बुक केलेला आहे गॅस. हजरी द्या म्हणले तुम्ही? मग काय आता काय करा, विना कारण बसायचं म्हणलं हाजरी बुडून बसा लागेल ना. किती आहे तुम्हाला हजरी? किती आहे? मला 800 रुपये. आता कोण देणार ते? आता कोण दिलं काय ह्यांना मागायचं आता. कोण द्यायची त्या. नागरिक म्हणतात की आम्ही कामाला जातो, आम्हाला दररोज 800 रुपये पगार मिळतो. तो या गॅस सिलेंडर घेण्यास आल्यामुळं तो देखील आता आमची पगार बुडालेली आहे. त्यामुळं प्रशासनानंच कुठेतरी आमचा पगार द्यावा असं देखील नागरिक म्हणत आहेत. आणखीन आपल्यासोबत काही लोक आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया. काय झाला का नाही OTP बुक? आला का OTP? आला. कधी आला? आमचा 2 दिवस झाला येऊन. बरं, काय सण आहे घरी? काय सणाचं गॅस भेटत नाही, काय नाही, बुकिंग होत नाही लवकर. आज मिळेल का? मग नाही गाडी यायला मिळेल म्हणून सांगितलं ऑफिस मधून. कधीपासून थांबलो? सकाळी 6:45 वाजल्यापासून. महिला आहेत आपल्यासोबत, एक महिला आहेत, वयस्कर महिला आहेत. आजी कधीपासून येऊन थांबले? 8 वाजल्यापासून थांबला साहेब. पाण्याची बाटली सोबत आणली तुम्ही? आणि काय करावं आता मग. काय बंद गॅस 2 दिवस झालं संपलाय, काय करायचं. स्वयंपाक कसा? खाल्लं बाहेरचं हे आणून, चुलीवरचं हे केलं. चुलीवरचे दिवस आले म्हणायचे. मग आता आले, काय करावं आता. विलास. आज मिळेल का? आता काय सांगता येत मिळतंय का नाही आता बघू. ते म्हणा लागलेत की काय खरं नाही आज पण. काय माहित आता साहेब, आता मला तर काय कळतं.
आजी वयस्कर आहेत तुम्ही, काय ऊन आहे, हा, काय करायचं मग आता? आणि आज जर नाही मिळाला तर खायर चलीवर करून नाही मिळाल्यावर आता सण जवळ आलाय. मग काय करायचं? साहेब लोकांचा सण आहे, गरीबाचा सण आहे का? आ? कसं बोलायचं आता? तरुण आपल्या सोबत आहेत. भैया कधीपासून येऊन थांबला इथं? 8 वाजल्यापासून. सकाळी. हो, काय आजची पगार बिगार? आज काय दिवसच बुडाला सगळा. हा. सकाळी 8 वाजल्यापासून येऊन थांबलो इथं. हा, हे आहेत नागरिक. आपण लाईन बघतो या ठिकाणी, मोठी अशी लाईन तब्बल इथं 600 ते 700 किंवा 1000पर्यंत देखील सिलेंडरची लाईन या ठिकाणी आहे. सिलेंडर लोकांना मिळत नाही म्हणून कुठेतरी ते नाराजी देखील या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय भया मिळाला का सिलेंडर? सिलेंडर त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही काय? काय सकाळी माझा घरचा 7 वाजता सिलेंडर संपलाय, सिंगल कनेक्शन आहे माझ्याकडे. बरं. मी सकाळी 8 वाजता येऊन इथं लाईनला थांबलोय, अजून गाडी आलेली नाही. आता ह्यांचे कर्मचारी म्हणते ते आजच्या डेटला जर बुक केलं असेल तर त्यांना सिलेंडर मिळणार नाही, 3 दिवसानं मिळेल. आता मी काय करायचं सांगा? आज जर तसं तुम्ही मेसेज द्या ना 3 दिवसाला बुक करा म्हणून. माझं एकच सिलेंडर आहे, मी कसं करणार आहे? सिलेंडर संपलं नाही संपलं. तर 200 नंबर दिसायला लागला इथून. 200 250 काय माहित आता. सकाळी 8 वाजता येऊन थांबलो मी इथं. काय करायचं सांगा? आज सकाळी लेकरं शाळेला गेले नाहीत माझ्या डब्या गॅस नसल्यामुळं. काय बोलताय? हा विश्वगुरु झालंय. हा? कसला विश्वगुरू आणि काय विश्वगुरु झालंय. विश्वगुरु जेवढे नेते आहेत का त्यांना लाईनला थांबा म्हणजे कळते काय कंडिशन आहे त्यांची. झाले का ब्लॅक घरी सिलेंडर असते त्यांना काय हे नाही, पण आमच्या इथं एक सिलेंडर नाही. आम्ही कसं करायचं? 2-2 महिन्यात 3-3 महिन्यानं. परवा कलेक्टर साहेब काय म्हणले माहिती काय आहे? म्हणले? सगळ्यांना गॅस व्यवस्थित मिळते म्हणून. या म्हणा कलेक्टर साहेबाला बघा डोळ्याने येऊन समोर या, प्रत्यक्ष बघा काय कंडिशन आहे इथं. जर अचानक जर सिलेंडर संपलं आपलं, तर तुम्ही जर म्हणता तुम्ही पूर्व कल्पना देणार, मेसेज देऊन गेलो किंवा सांगा गेलो लोकांना, आणि 4 दिवसांनी या सिलेंडर घ्या म्हणतो, कसं करायचं आम्ही आता? हा द्या ना तुम्ही, त्याचं काय ते करायचे बघा ना. ग्राउंड लेवलला परिस्थिती वेगळीच आहे. ह्यांच्या इथले जे अधिकारी आहेत त्यांच्या मनाचा कारभार चालू आहे. आधी म्हणते 3-4 दिवस बुकिंग पाहिजे, दोघं तिकडे जाऊन तिथं भांडले की नंतर म्हणते आजची बुकिंग चालणार नाही. सगळे ह्यांच्या मनानुसार चालू. आम्ही एवढं 8 वाजेपासून लाईन मध्ये थांबलो. आजची बुकिंग चालणार मग कधीच चालणार? आजची बुकिंग चालणारच नाही म्हणते. 3 दिवसापूर्वीच्या बुकिंग असल्या तर आम्ही गॅस घेतो म्हणते, सिलेंडर देतो म्हणते. हो भया, न्यूज वर आंतरराष्ट्रीय जहाज यायले, ही तर सिलेंडरची गाडी यायला लागली. काय सांगायचं? आता सकाळपासून 8 वाजेपर्यंत थांबलो आपण. प्रशासन म्हणते प्रश्न कसाच आहे, ते म्हणाले न्यूज वर सगळे गाड्या यायले, एलपीजी आहे, सगळं आहे. इथं गाड्या कुठं आहे? आम्हाला घरी 8-8 दिवस झाले बुकिंग करून. हे दुःख नाही लोकांचं. हा कुठे आहे? 8 वाजता 12:30 थांबूया इथेच. मात्र प्रशासनाकडून जो दावा करण्यात येतोय तो आपण ग्राउंडवरती येऊन जर पाहिलं तो दावा जो आहे तो सपशेल खोटा आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. काय वाटतं, खोटा आहे का? नाही, 100% खरं आहे, बरोबर आहे. या प्रत्यक्ष बघा इथं, त्यावेळेस तुम्हाला लक्षात देईल त्या गोष्टी काय खऱ्या आहेत का खोट्या आहेत. नागरिकांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी हा दावा केलाय त्यांनी प्रत्यक्षात ग्राउंडवरती येऊन बघावं की नागरिकांची कशा पद्धतीने हाल आहेत. लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, युवक असतील, या ठिकाणी आपला रोजगार बुडवून या ठिकाणी गॅसच्या लाईनीमध्ये उभे आहेत. हे कुठंतरी प्रशासनाला दिसलं पाहिजे. या लोकांचं दुःख जे आहे ते फक्त एक गॅस पुरतं मर्यादित आहे, छोटं दुःख आहे, ते प्रशासनाने कुठंतरी दूर केलं पाहिजे.